नमस्कार, आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, झेडपी आणि खासगी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय. प्रत्येकाला मिळणार आता ही सुविधा. जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती सुविधा प्रत्येकाला सरकार देणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आपण सबस्क्राईब करायचे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या सर्व मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, शासनाचा काही उपक्रम असो की काही कार्यक्रम किंवा कुठला सर्वे, या कामाची धुरा दिली जाते ती जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडे. मतदान असेल तर शिक्षकांची ड्युटी असते. सरकारच्या प्रत्येक उपक्रमात शिक्षकांचा सहभाग असतोच. शासनाच्या प्रत्येक कामासाठी पुढे असणाऱ्या या शिक्षकांसाठी एक दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. नेहमी शासनाच्या कामासाठी धावपळ करणाऱ्या शिक्षकांच्या आरोग्याबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता कॅशलेस मेडिकल सुविधा दिली जाणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद तसेच शिक्षण विभागाअंतर्गत मान्यता प्राप्त 100% अनुदानित खासगी शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधांचा लाभ देण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हा परिषद आणि 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत योजनेचा आधार मिळेल. माध्यमिक शिक्षण विभागाने 6 मार्च रोजी हा निर्णय घेतला आहे. माध्यमिक शिक्षण विभागाच्या उपसंचालिका डॉक्टर सुचिता पाटेकर यांनी याबाबतचे सर्व जिल्हा शिक्षण अधिकारी, उपसंचालक, शिक्षक निरीक्षक आणि वेतन विभागाचे अधिकारी यांना या प्रकारचे आदेश दिलेले आहेत. शिक्षकांना कॅशलेस आरोग्य सुविधा मिळतील अशी घोषणा शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी 1 वर्षापूर्वी केली होती, परंतु ही घोषणा हवेतच विरली. त्यानंतर शिक्षकांकडून सातत्याने योजनेची मागणी केली जाऊ लागली होती. आज आता ही योजना शिक्षकांसाठी लागू करण्यात आलेली आहे. दरम्यान आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रति कुटुंबाला 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. आयुष्यमान भारत ही केंद्र सरकारची आरोग्य योजना आहे. देशातील गरजू नागरिकांना आरोग्याबाबत संरक्षण मिळावं असा या योजनेचा उद्देश आहे. दरम्यान आता शिक्षण क्षेत्रातील अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचाही या योजनेत समावेश करण्यात आल्याने गंभीर आजारावरील उपचारांसाठी आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण मिळणार आहे. देशातील मान्यता प्राप्त रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार घेता येणार आहे. त्यामुळे वैद्यकीय खर्चाचा ताण कमी होणार आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.